दर्शक हो नमस्कार, गुड मॉर्निंग. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. उजनी अपडेट 23 जुलै 2026 सकाळची स्थिती. उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक आता वाढली असून ती 19,830 क्युसेक इतकी झालेली आहे आणि हा विसर्ग आणखीन वाढणार आहे, कारण चासकमान धरणातून आणि घोड धरणातून सुद्धा पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. अन्य प्रकल्पांमधून सुद्धा पाणी सोडण्यात आलं आहे. आजही भीमा आणि निरा खोऱ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस आहे. दुसरीकडं वीर धरणातून नीरा नदीवरील वीर धरणामधून सुद्धा पाणी सोडण्यात आलेलं आहे 4,634 क्युसेक. त्यामुळं भीमा नदीला ह्याचा सोलापूर जिल्ह्यात फायदा होणार आहे. उजनी धरण 54.57% इतकं भरलेलं आहे. धरणातला एकूण पाणीसाठा हा 92.89 TMC इतका आहे. आज उजनीवर 8 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. या पावसाळा हंगामात 155 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. दौंडची आवक 19,830 क्युसेक आहे आणि पुणे बंडगाडांचा विसर्गसुद्धा वाढून जवळपास 19,000 क्युसेक इतका झाला आहे. त्यामुळे उजनीत येणाऱ्या पाण्याची आवक ही वाढणार आहे. धरणातून सध्या भीमा नदीमध्ये केवळ 1,600 क्युसेकनं पाणी सोडलं जातं. याचबरोबर मुख्य कालव्यामध्ये 2,000 क्युसेक, भीमा सीना जोड कालव्यात 900 क्युसेक, दहिगाव योजनेकरता 90, सीनामाडा योजनेकरता 280 क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे. वीर धरण हे भरत आलं, त्यामुळे वीर धरणातून 4,634 क्युसेकनं पाणी हे काल रात्रीपासून सोडलं जात आहे आणि त्याचा फायदा सोलापूर जिल्ह्यात नीरा नरसिंगपूरच्या पुढं भीमा नदीला होणार आहे. सध्या भीमा नदीमध्ये उजनीवरनं सोडण्यात येणारं जे सांडव्यामधलं पाणी होतं ते बंद करण्यात आलं आहे. केवळ वीज निर्मिती करता म्हणून 1,600 क्युसेक्सचा विसर्ग सध्या सुरू करण्यात आलेला आहे. चासकमान धरण जे आहे ते भीमा नदीवरचं भरलं आहे, त्यामुळे त्यातून 10,000 क्युसेकनं पाणी सोडण्यात आलं आहे. घोड प्रकल्पातून 4,000 क्युसेक्सचा विसर्ग सुरू आहे. कळमोडीमधून 1,226 क्युसेक, याचबरोबर वडीवडी प्रकल्पातून 4,703 क्युसेक पाणी हे सोडलं जात आहे. आजही भीमा आणि नीरा खोऱ्यातल्या धरणांवर मुसळधार पाऊस अनेक ठिकाणी नोंदला गेलेला आहे. त्यामुळे वरील धरणंसुद्धा झपाट्यानं भरत आहेत आणि यामुळे उजनीमध्ये येणारी जी आवक आहे, वरची धरणं भरल्यानंतर त्याचा फायदा उजनीला होतो आणि याचबरोबर उजनीच्या पर्जन्य क्षेत्रातही अनेक ठिकाणी सध्या पाऊस सुरू आहे. भीमा आणि नीरा खोऱ्यातील पाऊस व वरील धरणांची स्थिती थोड्याच वेळात व्हिडिओ प्रसारित करीत आहोत.